मित्रांनो, सध्या आपण आहोत सीएचएम कॉलेजच्या बाहेर आणि आपण पाहू शकतो कुठल्या प्रकारे सीएचएम कॉलेजचा जो परिसर आहे तो जलमय झालाय। दरवर्षाप्रमाणे आताही उल्हासनगरच्या या भागामध्ये पाणी ज्या प्रकारे साचलंय तर इकडचे जे कॉलेजचे विद्यार्थी आहेत त्यांनाही खूप खूप मोठा त्रास हे सहन करावा लागतोय। आणि आपण पाहू शकतो हा तो रोड आहे जिथनं उल्हासनगर स्टेशनला म्हणजेच रेल्वे स्टेशनला जाण्याचा जो रस्ता आहे तो आपण पाहू शकतो। बाहेरचे येणारे जी लोक आहेत किंवा मग उल्हासनगरवरनं कुठेतरी बाहेर जाणारी जी लोक आहेत जी कामाला जातात किंवा मग कुठल्या तरी कामाने बाहेर जातात त्यांच्यासाठी हा जो रस्ता आहे तो खूप धोकादायक हा ठरू शकतो। कारण ह्या रस्त्यावरती खूप सारे जे खड्डे आहेत ते निर्माण झालेले आहेत आणि याच्यामुळे जर काही जीवितहानी झाली किंवा मग काही झालं तर मग ह्याची जी जबाबदारी आहे ती उल्हासनगर महानगरपालिका किंवा मग जिम्मेदारी इकडचे जे एमएलए ते घेणार का? जर दरवर्षी अशाच प्रकारचे जे प्रश्न आहेत ते उल्हासनगरच्या जनतासमोर जर निर्माण होत असतील तर मग उल्हासनगर महानगरपालिका या रस्त्यासाठी ड्रेनेज सिस्टमचे जे काम आहे जे जे ज्या प्रकारे ड्रेनेज सिस्टम जर सुधारला तर मग इकडे पाणी तुंबणं अशक्य होईल। तर मग हे जे काम आहे ते उल्हासनगर महानगरपालिकाकडनं का नाही होते हा एक प्रश्नचिन्ह निर्माण होतं उल्हासनगर महानगरपालिका समोर। याच प्रकारे जर इथं पाणी तुंबलं असेल तर मग बाहेरची जी येणारी लोक आहेत जी इकडे कदाचित कामाला येतात किंवा मग उल्हासनगर एक बिझनेस हब समजला जातो तर बाहेरची लोक जे इकडे खरेदी करण्यासाठी येतील तर हा जर रस्ता ठप्पा असेल तर मग ती जनता कुठल्या रस्त्याने उल्हासनगरच्या मार्गाला जाईल हा पण प्रश्नचिन्ह निर्माण होतो। आणि हा प्रश्न सध्या आपण यूएमसीला विचारत आहोत। या रस्त्याचं पाणी हे कधी ज्या प्रकारे तुंबतंय हे कधी थांबणार आहे हा प्रश्न निर्माण होतो।